2006च्या मालेगाव स्फोटाप्रकरणी 4 आरोपींना मोठा दिलासा मिळालाय। या स्फोटामधील 4ही आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। आरोपींच्या विरोधामध्ये आरोप निश्चित करण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले। आरोपी राजेंद्र चौधरी, धानसिंह, लोकेश शर्मा आणि मनोहर नरवारिया यांच्या विरोधामधला हा खटला संपुष्टात आला। 2006च्या मालेगावमध्ये झालेल्या 4 स्फोटांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला होता। राष्ट्रीय तपास यंत्रणेला प्रत्यक्ष घटना पाहिल्याचा दावा करणारा एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सादर करता आला नाही। तसंच आरोपपत्रामधल्या इतर आरोपींची सुटका स्पष्टपणे बेकायदेशीर असल्याचा आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता। या प्रकरणी आरोपींच्या विरोधात ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष सत्र न्यायालयाने हत्या, गुन्हेगारी, कट रचणं तसंच UAPAच्या अंतर्गत आरोप निश्चित केले। मात्र आरोप निश्चित करण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला आरोपींनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं। त्यामुळे 2008 सालच्या मालेगाव स्फोटांमध्ये सगळ्या 7ही आरोपींची निर्दोष सुटका झाली आणि यानंतर 2006 मधल्या मालेगाव स्फोटांमधल्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। तर मालेगाव स्फोटाच्या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया। मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मधले सगळे जे आरोपी होते त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेलं आहे। कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि या बाबतीमध्ये काँग्रेसने खूप मोठा टॉप फोडलेला होता। विनाकारण म्हणजे कारण नसताना, दोषी नसताना काही लोकांना जाणीवपूर्वक त्यात अडकवण्यात आलेलं होतं आणि त्याला दूधचं दूध पाणीचं पाणी तर समोर आलेलं आहे आणि म्हणून मालेगावमध्ये जे आरोपी आहेत त्यांची आता निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि म्हणून जे काही आरोप झालेले ते मला वाटतं ते सपशेल खोटे होते, जाणीवपूर्वक ते करण्यात आलेले होते। तर मालेगावच्या बॉम्बस्फोटाप्रकरणी 4 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊया। राजेंद्र चौधरी, धानसिंह, मनोहर नरवारिया, लोकेश शर्मा या 4 आरोपींची सुटका झाली आहे। 4ही आरोपी अभिनव भारत या संघटनेशी संबंधित आहेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानं हा खटला संपुष्टात आलाय। आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश उच्च न्यायालयाने रद्द केले। 8 सप्टेंबर 2006 ला रमजानच्या महिन्यामध्ये बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये 31 जण ठार झाले। शब ए बारातच्या दिवशी मुस्लिम दफनभूमीच्या जवळ सायकलवरच्या बॉम्बचा स्फोट झाला। शुक्रवारी नमाज पठणाच्या वेळेला दुपारी 1:15 हा बॉम्बस्फोट झाला। ATA, CBI आणि NIA कडून देखील या स्फोटाचा तपास करण्यात आला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।